स्वराज्याच्या पहिल्या राजधानीत कामाची रणधुमाळी सुरू होती। कोसळलेले गडाचे बाहू सावरले जात होते। वाटलं राजगडावर पुन्हा शिवकाळ अवतरेल, पण ठीक 8 महिन्यांनंतरचा राजगड पाहवत नाही। एकोणीस फेब्रुवारी रोजी सुरू असलेलं हे सदरेचं बांधकाम पहा। वाटलं होतं पुन्हा तो काळ जिवंत होईल, पण आता काम सुरू झालं खरं, परंतु आजची या सदरेची ही अवस्था, ही लाकडं काळी पडली आहेत, काहीशी कमकुवत झाली आहेत आणि जर हे असंच राहिलं तर ही लाकडं किती दिवस इथं तग धरतील याबाबत वेगळं काही सांगण्याची अवस्था नाही। 8 महिन्यापूर्वी इथल्या बांधकामासाठी पायथ्यापासून दगडं आणली जात होती, पण आता सारच थांबलंय। ज्या दगडांची आवश्यकता होती ते दगड गडाच्या पायथ्यापासून इथं आणले जात होते। त्यासाठी इथं एक पुली तयार करण्यात आलेली होती आणि त्याच्या साह्याने दगड वरती आणले जात होते, ते घडवले जात होते आणि त्याचा वापर केला जात होता। परंतु आता हे सगळं बंद पडलंय। शिवजयंतीला झोकात सुरू असलेलं पद्मावती माची, संजीवनी माची आणि सुवेळा माचीचं काम आता मात्र ठप्प झालंय। राजगडचा हा बालेकिल्ला पूर्वेची सुवेळा माची, पश्चिमेची संजीवनी माची। लोक इथे येतात आणि इथं कोणता अपघात घडू नये, दुर्घटना घडू नये यासाठी पुरातत्व खात्याकडून जे काम इथं केलं जाणं अपेक्षित होतं, त्यामध्ये इथं या बालेकिल्ल्याच्या समोर एका संरक्षण भिंतीचं कामही या ठिकाणी केलं जाणार होतं। काम सुरू झालं खरं, परंतु त्याची अवस्था, ही संरक्षण भिंत जेवढी काही बांधली गेली आहे ती या ठिकाणी खचलेली आहे। या भिंतीला तडे गेलेले आहेत। 5 कोटींच्या निधीसह ज्या ठेकेदाराला हे काम दिलं होतं, त्या ठेकेदाराला सिंहगडावरच्या कामाप्रकरणी सरकारनं काळ्या यादीत टाकलं आणि त्यामुळेच राजगडावरचं कामही बंद पडलं। 2014ला हे काम चालू झाल्यानंतर त्याच्यामध्ये 2 वर्षाचा कालावधी गेला। या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये ही जी लाकडं आहेत, हे सागवान लाकडं, याच्यावरती सतत पावसाचा मार पडून किंवा पावसाने भिजल्यामुळे हे आता कमकुवत झालेले आहेत। इथं दरवेळेस काहीतरी काम चालू दिसायचं, पण आज आल्याच्या नंतर इथलं जे बांधकाम आहे ते पूर्णतः बंद दिसतंय। तर जो स्वराज्याची जी पहिली राजधानी आहे तिच्याबद्दल जे महाराष्ट्राच्या लोकांना अस्मिता आहे, तिथं आल्याच्या नंतर हे काहीतरी भग्न अवस्थेत काहीतरी विखुरलेलं दिसतं, ते चांगलं वाटत नाहीये। नवं काय जुनं काय, सरकार बदलली, फक्त बदलली नाही ती स्वराज्याची पहिली राजधानी। मंदार गुंजारी, एबीपी माझा, किल्ले राजगड।